नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, महा-डी-बी-टी स्कॉलरशिप फॉर्म भरताना खूप साऱ्या विद्यार्थ्यांना OTP प्रॉब्लेम येत आहे. तर याबद्दल खूप सारे मला कमेंट्स, मेसेज येत आहे. तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण जर लॉग इन करून बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म रिन्यूअल करण्यासाठी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा OTPचा प्रॉब्लेम येत आहे. तर या ठिकाणी आपण प्रोफाईलमध्ये गेल्यावर या ठिकाणी पहिल्या वैयक्तिक माहितीमध्ये जी आपल्याला अपडेट प्रोफाईल ॲज पर आधार या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे, तर या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर आपल्या मोबाईलवर OTP येत नाही. जर OTP जरी आला तरी या ठिकाणी तो OTP फिल होत नाही. तर असा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येत आहे. तर आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे जे विद्यार्थी नवीन फॉर्म भरत आहे, म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन करत आहे, त्या विद्यार्थ्यांनासुद्धा हा खूप प्रॉब्लेम येत आहे. तर या ठिकाणी म्हणजे जर तुम्ही फॉर्म जर रिन्यूअल करत असाल तर तुम्हाला ही माहिती अपडेट करण्याची काही गरज नाही आहे. कारण की तुम्ही हा फॉर्म त्याच्याशिवायसुद्धा हा फॉर्म संपूर्ण भरू शकता आणि तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिटसुद्धा होत आहे. तर ही वैयक्तिक माहिती म्हणजे जो आधार क्रमांक तुम्हाला अपडेट करायचा आहे, तर या ठिकाणी तुम्ही हा आधार क्रमांक नंतरसुद्धा अपडेट म्हणजे OTP त्यामध्ये फिल करून नंतर अपडेट करू शकता. कारण की 31 मार्च 2024पर्यंत ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही देण्यात आलेली. त्यानंतर वाढेल की नाही ते काही सांगू शकत नाही, पण 31 मार्चपर्यंत ही तारीख दिलेली आहे. म्हणजे तोपर्यंत हा प्रॉब्लेम जो येतो तोपर्यंत हा सॉल्व करण्यात येणार आहे. तर आणि दुसरा मुद्दा म्हणजे आता नवीन रजिस्ट्रेशन करतायत जे विद्यार्थी, तर त्यांच्यासाठीसुद्धा हीच माहिती सांगणार आहे. कारण की ती OTP टाकल्याशिवाय त्यांना पुढचा फॉर्म भरताच येणार नाही. आणि जे नवीन म्हणजे रिन्यूअल करणारे जे विद्यार्थी, ते हा फॉर्म पूर्णपणे OTP शिवाय भरू शकत आहे. तर आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही या ठिकाणी ग्रॅव्हन्समध्ये जाऊन तुम्ही तुमचे जे कमेंट्स असतील ते तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तक्रारवर सूचना या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुमची जी प्रॉब्लेम असेल तुम्ही ते या ठिकाणी टाकू शकता. या ठिकाणी तुम्हाला नाव, ध्वनी क्रमांक, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ID, तुमचा जिल्हा, तालुका, त्यानंतर विभाग या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर योजनेचे नाव, त्यानंतर तुमचा जो प्रकार असेल ग्रॅव्हियन्स सजेशन, तर या ठिकाणी ग्रॅव्हियन्स सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तक्रार, यामध्ये तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची तक्रार या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी OTP तुम्हाला येत नाही, तर या ठिकाणी शेवटी दिलेला आहे OTP इश्यू. या ठिकाणी जाऊन तुम्ही शैक्षणिक वर्ष निवड, तर यामध्ये तुम्हाला 2023-24 हे निवडायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला कमेंट टाकायची आहे की OTP येत नाही, असं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कमेंट टाकायची. तर यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायचा. तुम्हाला ज्या तिथं कमेंट म्हणजे OTPचं जे सेक्शन आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि या ठिकाणी कॅप्चा फिल करून सबमिट करून द्यायचं आहे. तर अशा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल. जर तुम्हाला एक OTPचा प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की समजावा. आणि अजून दुसरा कोणता तुम्हाला फॉर्म भरताना जर एखादा प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक्स करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील.